हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर मी आज ना तुमच्याशी गाजर हलवाची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा. आणि काल ना मी मार्केटमधून गाजर आणले होते 2-3 किलो. मग 2 किलोचे ना मी आज गाजर हलवा बनवणार आहे. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे ना टोपलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता एवढे ना 2 किलो तरी गाजर सहज आहेत. 3 किलो गाजर आणले होते, 1 किलो गाजर खाल्लेले आहेत आणि 2 किलो बाकी शिल्लक राहिलेले आहेत. म्हटलं छान असं ना गाजरेचा हलवा बनवून घेणार आहे. आणि ते तुम्ही पाहू शकता खूप छान असे ना लालसर असे आपले गाजर आहेत. तर त्याला मी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर ना कोरड्या कापडाने पुसून घेऊन मी किसून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान इथे ना मी गाजर ना पाण्यामध्ये वॉश करून घेते. कारण रस्त्याच्या कडेने वगैरे गाजर वगैरे भाजी मार्केट वगैरे असते ना त्याच्यावरती धूळ बसलेली असते, बरीच अशी धूळ धुराळा वगैरे बसतो. म्हणून त्यासाठी ना मी पहिल्यांदा इथे ना मी गाजर स्वच्छ धुवून घेते. तुम्हाला इथे मी दाखवते एवढं सारे ना मी इथे गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आणि इथे मी सर्व गाजर धुवून घेतलेले आहेत आणि आता ना छान असे ना कोरड्या कापडाने पुसून घेते. मग नंतर मी किसून घेणार आहे. तर इथे ना मी गाजर ना स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याला ना कोरड्या कापड्यांना सर्व पुसून घेते. आणि आता 2 किलो गाजर आहेत. तर चला मस्तपैकी आपण ना इथे गाजरेचा हलवा बनवूया. तर इथे तुम्ही पाहू शकता गाजराला मी छान असं ना स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकते खूप छान असे ना आपले गाजर आहेत. तर आता ना ही सर्व मी गाजर आता कोरडे झालेले आहेत. पुसून घेतल्यानंतर एक 10 मिनिटांनी मी हे किसून घेते. तर इथे तुम्हाला दिसतच असेल खूप छान इथे ना आपले मगाशी बघा ओले असे ना गाजर होते. मी आता ते किसून घेणार आहे. तर गाजर हलवा बनवण्यासाठी ना माझ्याकडे ना खवा नाही आहे, म्हणून मी काही ते खवा वापरले नाही आहे. तुम्हाला जर खवा ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा घरगुती ना साई दुधावरची साई असते ना ताजी फ्रेश साई ती वापरायची. मग त्याच्यामुळे पण ना खूप छान अशी ना टेस्ट लागते बरं का या गाजराच्या हलव्याला. तर इथे मी एवढं सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर इथे बघा ह्या कढईमध्ये मी बनवणार आहे. तर चला गाजर मी आता किसून घेते. तर इथे ना मी गाजर ना सर्व असं कट करून घेते आणि नंतर किसून घेणार आहे. तर 2 किलो गाजर आहेत. तर इथे ना मी अर्धा किलो ना साखर वापरणार आहे. तर भरपूर असं ना गोड तुम्हाला जर हवे असेल तर ना जास्तीच वापरू शकता, पण अर्धा किलो ना बरोबर होते बरं का 2 किलो गाजराच्या हलव्याला. तर चला मस्तपैकी आता आपण इथे बनवूया. तर इथे ना मी गाजर पूर्ण ना किसून घेतलेला आहे. 2 किलो एवढे गाजर होते. खूप छान इथे ना मी किस तयार केलेला आहे. आणि इथं आहे आपलं घरगुती ताजं फ्रेश तूप आहे. तर कालच तूप मी कडवलेलं आहे आणि किती छान असं रवाळ रवाळ झालं आहे बरं का. आणि गाजर हलव्याला ना तूप असेल तरच खूप छान असं ना आपला गाजर हलवा बनतो. एखाद्या वेळेस जर खवा नसेल तर चालतो, पण तूप पाहिजेच बरं का गाजर हलव्यामध्ये. इथे ना मी गाजर किसून घेतलेलं आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे घेतलेलं आहे. काजू, बदाम आहे, दूध आहे. तर चला इथे ना मी गरम करायला ठेवलेली आहे कढई. तर आता ना मी पहिल्यांदा ना 2 चमचे इथे मी तूप ॲड करणार आहे या कढईमध्ये. घेते. तर इथे ना मी कढईमध्ये ना एक 4-5 चमचे ना तूप ॲड केलेलं आहे. तर तुपामुळे ना खूप छान फ्लेवर येतो बरं का गाजराच्या हलव्याला. तर इथे ना मी 2 किलो ना गाजराचा किस बनवलेला होता आणि तुपामध्ये ते छान असं ना आपण परतून घेऊया. एक 10-15 मिनिटांना छान परतून घेऊया. एकदम असं ना कलर पण चेंज होतो बरं का परतल्यानंतर. आणि ते बघा भरपूर सारे कढई भरलेले दिसते, पण नंतर नाही जसं ना आपण परवतत जाऊ ना तसं ना हा गाजराचा हलवा कमी होत जातो. तर चला खूप छान असे ना आपला हा गाजराचा हलवा बनवते मी इथे. तर खूप काही जास्त अवघड रेसिपी नाही, अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे बरं का गाजराच्या हलव्याची. तर चला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा गाजराचा हलवा मी इथे बनवायला घेतलेला आहे. तर घरच्या साहित्यापासून जेवढा अवेलेबल आहे ना तेवढ्याच साहित्यात ना मी गाजर हलवा बनवणार आहे.
तर खूप छान इथे ना मी गाजर हलवा बनवायला घेतलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते की काय काय साहित्य लागते ना, मी तुमच्याशी अगोदरच शेअर केलेलं आहे. तर चला, इथे ना मी गॅसवरती ना तूप गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये ना गाजरही ॲड केलेलं आहे. तर चला, इथे मी तुम्हाला दाखवते. आणि पारंपरिक पद्धतीने आणि हेल्दी आणि खूप छान असा हा गाजर हलवा आहे बरं का. आणि हा स्वीट पदार्थ आहे आणि खायला एकदम टेस्टी लागतो गाजर हलवा. आणि शक्यतो ना स्लाईड कोणाला खायला आवडत नसेल तर काय करायचं की आपण असा गाजर हलवा बनवायचा आणि त्या निमित्ताने त्यांना गाजराचा हलवा नक्की खातात आणि खूप छान आणि टेस्ट लागते बरं का. माझ्याकडे ना गाजर हलवा बनवायला खवा नव्हता, म्हणून मी घरच्या साहित्यापासून जे काही आहे ना, साखर, वेलची पावडर, काजू, बदाम, ते दूध वगैरे घेतलेलं आहे. एवढ्या साहित्यामध्ये मी गाजर हलवा बनवणार आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकताय, खूप छान येते ना गाजरेला कलर आलेला आहे. इथे बघा, एक 10 मिनिटांनी ना या गाजराचा रंग बदललेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. मगाशी ना एक कढई भरली होती या गाजराच्या किसाने. तर आता ना ती थोडी शिजलेली आहे. तर शिजल्यानंतर बघा, पूर्ण आता ना अर्धी कढई हा आपला गाजराचा किस झालेला आहे. 2 किलोचं मी गाजराचा हलवा बनवायला घेतला होता. तर आता आटून शिजून ना एवढं झालेलं आहे. तर चला, याच्यामध्ये ना मी आता दूध ॲड करते. तर याच्यामध्ये ना मी दूध ॲड केलेलं आहे. खूप छान दुधामुळे ना खूप छान याला ना रंगही येतो आणि दुधामध्ये ना हा गाजर शिजला जातो. त्यामुळे ना खायला एकदम टेस्टी लागणार आणि जबरदस्त हा गाजराचा हलवा होणार. आणि मी इथे ताजी फ्रेश थोडीशी ना साय होती, मी ती साय पण ॲड केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, थोडी साय होती आजची ताजी फ्रेश अशी साय ॲड केली आणि दूधही ॲड केलेलं आहे. आणि आता 10 मिनिटांना मी या दुधामध्ये ना शिजवून घेणार आहे पूर्ण गाजराचा हलवा. तर चला, दुधामध्ये ना छान असं ना आपला गाजराचा हलवा मी शिजवून घेतला. पूर्णपणे ना ते पाणी आटेपर्यंत, दूध आणि गाजराचा किस पूर्ण आटेपर्यंत. आणि नंतर नाही मी तर ना अर्धा किलो साखर ॲड केलेली आहे. 2 किलो गाजराला ना आपल्या अर्धा किलो साखर बरोबर होते. तर इथे ना मी साखर ॲड केली आणि छान आता ना मी परतून घेते. एक 10-15 मिनटामध्ये ना आपल्याला ह्याला ना त्या गाजराला साखर ओतल्यानंतर ना या गाजराला किती पाणी सुटलेलं आहे. आता ह्याला 10 मिनिटं ना शिजून घेऊया छानपैकी. आणि एवढे ड्रायफ्रुट्स आहेत माझ्याकडे, ह्याला मी आता ना बारीक करून घेते, काजू आणि बदामला. आणि नंतर नाही ते मी वेलची पावडर ॲड केलेली आहे. वेलची पावडरमुळे खूप छान त्याचा सुवास येतो बरं का या गाजर हलव्याचा. आणि खायला पण एकदम टेस्टी आणि इतकं भारी सुगंध ना, खूप म्हणजे खूप छान. तर मी नंतर नाही ते ना काजू आणि बदाम पण ॲड केलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय, खूप छान इथे ना आपला गाजराचा हलवा तयार होतोय. आता 5 मिनिटांमध्ये आपल्याला हा गाजराचा हलवा तयार होतोय आणि खूप छान असा ना स्मेल होतोय बरं का गाजराचा हलवा बनवायला. तर आणि थंडीमध्ये ना खूप भरपूर प्रमाणात ना गाजर असतात. तर मी हा व्हिडिओ ना बनवून ठेवला होता एक 15 दिवसाच्या खाली, तर तो गॅलरीमध्ये मला सापडलाच नाही आहे. म्हणून मी आज ना तुमच्याशी शेअर करते गाजराचा हलव्याची रेसिपी. तर चला, किसलेले गाजरे म्हणजे दूध, तूप आणि साखर, वेलची पावडर याचा सर्वांचा संगम म्हणजे ना छानपैकी असला ना आपला गाजर हलवा बरं का. आणि गाजर हलवा ना हा एक भारतीय आणि पारंपरिक ना एक गोड पदार्थ आहे. तर मी बनवलेला आहे आज गाजर हलवा. आणि आणि मधुर चवीमुळे आणि रसाळ असं ना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा गाजर हलवा तर इथे मी बनवलेला आहे. तर खूप छान आणि टेस्टी आणि खायला पण ना एकदम असं ना गोड मस्त. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ गाजर हलव्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.